चला तर मग आज एका जंगलाची सफर करूया आणि ऐकूया एक गोष्ट, सिंह आणि चतुर कोल्हा. कधी विचार केलाय का, खरं सामर्थ्य नक्की कशात असतं? सिंहाच्या शक्तिशाली डरकाळीत की एका लहानशा पण चतुर विचारात? चला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का? कारण गोष्ट पाहताना अनेक जण सबस्क्राईब करायला विसरतात. एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. तो एकेकाळी जंगलाचा राजा होता. त्याच्या एकाच डरकाळीने अख्खं जंगल भीतीने थरथर कापायचं. पण काळ बदलला होता. तोच राजा आता म्हातारा आणि अशक्त झाला होता. तो स्वतःशीच पुटपुटला, आता माझ्याने शिकार होत नाही, पण पोटातील आग शांत कशी होणार? जर मी काही युक्ती केली नाही तर मला इथेच उपाशी मरावे लागेल. आणि मग त्याच्या मनात एक कपटी विचार चमकून गेला. मी आजारी असल्याचं नाटक करतो आणि गुहेत पडून राहतो. जे प्राणी माझ्या प्रकृतीची चौकशी करायला येतील तेच माझे शिकार बनतील. आणि मग काय, सिंहाने आपली कपटी योजना लगेचच अंमलात आणली. जंगलात एक बातमी वाऱ्यासारखी पसरवली गेली. ऐका हो ऐका, जंगलाचे महाराज सिंह अतिशय आजारी आहेत. त्यांनी सर्व प्राण्यांना शेवटचं भेटण्यासाठी आपल्या गुहेत बोलावलं आहे. ही बातमी जंगलात वाऱ्यासारखी पसरली आणि प्राण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कोणी हळहळत होतं तर कोणाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. एका सशाने हरिणाला समजावलं, अरे मित्रा, सिंहावर विश्वास ठेवू नकोस, तो धोकादायक आहे. पण हरिण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. ते म्हणाले, नाही रे, ते आता म्हातारे आणि अशक्त आहेत. ते माझं काहीच वाकडं करणार नाहीत, मी जाणारच. हरिण गुहेच्या तोंडाशी पोचताच आतून एक क्षीण आवाज आला. हे आत ये बाळा, मला नीट दिसत नाहीये, जरा जवळ ये म्हणजे मी तुला पाहू शकेन. बिचारा भोळं हरिण विश्वासाने सिंहाच्या अगदी जवळ गेलं आणि त्याच क्षणी सिंहाने आपले डोळे उघडले आणि एकाच झटक्यात हरणावर झडप घातली. हरणाप्रमाणेच अनेक भाबडे प्राणी सिंहाच्या जाळ्यात अडकले. ते गुहेत गेले पण परत कधीच आले नाहीत. पण आता पाळी होती एका अशा प्राण्याची जो चतुर होता, सावध होता. तो होता कोल्हा. कोल्हा गुहेजवळ पोहोचला, पण आत जाण्याऐवजी तो जागीच थबकला. त्याने जमिनीकडे निरखून पाहिलं. त्याला अनेक प्राण्यांची पावलं गुहेच्या आत जाताना दिसली, पण बाहेर येणारं एकही पाऊल नव्हतं. त्याच्या मनात धोक्याची घंटा खणखणली. तो स्वतःशीच म्हणाला, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. कोल्हा सावध झाला. तो गुहेपासून एका सुरक्षित अंतरावर उभा राहिला आणि मोठ्या पण नम्र आवाजात म्हणाला, महाराज, कसे आहात आपण? तुमची प्रकृती आता कशी आहे? कोल्होबा का? अरे, मी फार आजारी आहे. मला हलताही येत नाहीये. आत ये ना मित्रा. कोल्ह्याने अत्यंत चाणाक्षपणे उत्तर दिलं, महाराज, तुमचं आमंत्रण स्वीकारायला मला नक्कीच आवडलं असतं, पण मला जमिनीवर अनेक प्राण्यांची पावलं गुहेत आत जाताना दिसत आहेत, पण एकही पाऊल परत बाहेर येताना दिसत नाहीये. यावरून हेच सिद्ध होतं की आजारी माणसाला भेटायला लोक जातात पण परत येत नाहीत. म्हणजे याचा अर्थ हा आजार नाही तर एक भयंकर डाव आहे. आतमध्ये सिंह आपल्याच रागात जळफळत होता. अरे रे, हा चतुर कोल्हा तर माझ्या तावडीतून निसटला. आणि म्हणूनच म्हणतात, अंधविश्वास विनाशाकडे नेतो, पण जागरूक बुद्धी नेहमीच आपलं जीवन वाचवते. आणि अशाच मजेशीर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.